Hello, good evening, students. Today is 4th August 2021, and in our today's online classes, we will study the bridge course. Bridge course activity 34, 35, and 36. In the first activity 34, a news is given here. See the news. It is given in the box. First I am going to read this news. Then I will send you the photo of this news. You also read from that. Okay? So listen carefully. This is more than one beautiful place to visit all over the world. Many people prefer to visit beautiful places as well as strange places to visit. So today we are going to tell you about the largest desert in the world. The desert exists in China and is also known as the Sea of Death. This desert is as beautiful as it looks, but going here is no less than a threat. The desert exists in the northwest border of China's Xinjiang province. It slips out of place every year. This desert is the second largest desert in the world. Going to this desert is no less than a dangerous adventure. Spread over 37 square kilometers, 85% of the desert shifts from its place every year. In the world's largest desert, oil company workers have planted trees on both sides of the 436-kilometer highway in 15 years. This has led to greenery here. The project was commissioned in 2002. The aim was to bring greenery. People here believe that anyone who goes to this desert never comes back. It has become a tourist destination due to tree plantation along the highway. ही अशी एक छोटीशी न्यूज इथे दिलेली आहे बातमी. त्या बातमीचा आधी आपण अर्थ समजून घेऊया. ही बातमी जी आहे ती आपल्या 7वीच्या किंवा 6वीच्या पाठ्यपुस्तकातील नाही. ही बाहेरची बातमी आहे. देअर इज मोर दॅन वन ब्युटिफुल प्लेस टू विजिट ऑल ओव्हर द वर्ल्ड. म्हणजे पूर्ण जगामध्ये एक असं ठिकाण आहे की आपण त्या ठिकाणाला भेट देऊ शकतो. हां, ते सुंदर असं एक ठिकाण आहे पूर्ण जगामध्ये ज्याला आपण भेट देऊ शकतो. मेनी पीपल प्रिफर टू विजिट ब्युटिफुल प्लेसेस ॲज वेल ॲज स्ट्रेंज प्लेसेस टू विजिट. आता आपल्या देशातील बरीच लोक काय करतात, त्यांना छान छान ठिकाणी फिरायला आवडतं. त्याचप्रकारे जर ते ठिकाण जरा विचित्र असेल, वेगळं असेल, तरीही लोकांना आवडतं. म्हणजे छान आणि विचित्र वेगळं ठिकाण लोकांना पाहायला फिरायला खूप आवडतं. सो टुडे वी आर गोइंग टू टेल यू अबाउट द लार्जेस्ट डेझर्ट इन द वर्ल्ड. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पूर्ण जगातील एक सर्वात मोठ्या डेझर्ट म्हणजे वाळवंटाविषयी सांगणार आहोत. पूर्ण जगातील सर्वात मोठ्या वाळवंटाविषयी आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. द डेझर्ट एक्झिस्ट्स इन चायना अँड इज ऑल्सो नोन ॲज द सी ऑफ डेथ. आता हे जी वाळवंट आहे ते चायनामध्ये आहे. चायना म्हणजे आपल्या चीनमध्ये आहे. आणि त्या वाळवंटाला सी ऑफ डेथ पण म्हणतात, म्हणजे मृत्यूचा समुद्र. दिस डेझर्ट इज ॲज ब्युटिफुल ॲज इट लुक्स. आता हे वाळवंट दिसायला खूप छान आहे, सुंदर आहे. बट गोईंग हिअर इज नो लेस देन अ थ्रेट. परंतु ह्या वाळवंटाला भेट देणे किंवा तिकडे जाणे ही एक भीतीदायक गोष्ट आहे, म्हणजे जरा अवघड गोष्ट आहे.
त्या वाळवंटापर्यंत आपण पोचू शकतो की नाही, तिथे गेल्यावर आपण परत येऊ की नाही, अशी भीती लोकांना असते. सेकंड पॅरेग्राफ पहा. द डेझर्ट एक्झिट्स इन द नॉर्थ वेस्ट बॉर्डर ऑफ चायनाज झिंजियांग प्रोविन्स. आता हे जे वाळवंट आहे ते चायनाच्या म्हणजे चीनच्या नॉर्थ वेस्ट म्हणजे उत्तर आणि पश्चिमेकडील जी बॉर्डर आहे, चीनची उत्तर आणि पश्चिमेकडील सीमारेषेच्या जवळ असलेला एक प्रांत आहे, एक ठिकाण आहे झिंजियांग. या ठिकाणी ते वाळवंट आहे. इट स्लिप्स आउट ऑफ प्लेस एव्हरी इयर. आता हे वाळवंट जे आहे, तुम्हाला माहीत असेल मुलांना, वाळवंटात सगळीकडे वाळू असते, रेती असते आणि ती सुकी कोरडी रेती असते. वाऱ्याने ती इकडे तिकडे उडत जाते आणि घसरत घसरत उंचावरून खाली पण येते आणि ती इकडे तिकडे पसरते सुद्धा. तर तिथे असलेली त्या वाळवंटात जे वाळवंट चीनमधील झिंजियांग ह्या ठिकाणी आहे, चीनच्या उत्तर आणि पश्चिमेकडील सीमारेषेवर असलेल्या झिंजियांग ठिकाणी ते वाळवंट आहे. आणि तेथील माती ही नेहमी इकडून तिकडे पसरत असते. दरवर्षी ती घसरत घसरत पुढे पुढे जात असते. दिस डेझर्ट इज द सेकंड लार्जेस्ट डेझर्ट इन द वर्ल्ड. पुढे असं सांगितलं आहे की हे जे चीनमधील वाळवंट आहे ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचं वाळवंट आहे. जे जगातील सर्वात मोठं जे वाळवंट आहे त्याच्यानंतर ह्या वाळवंटाचा नंबर लागतो. गोईंग टू दिस डेझर्ट इज नो लेस देन अ डेंजरस ॲडव्हेंचर. आता चीनमधील ह्या वाळवंटात जाणे हे एका धोकादायक कामा व्यतिरिक्त दुसरं काही नाही. हे धोकादायक असं म्हणजे ते काम आहे, तिथे जाणं धोकादायक आहे. का बरं धोकादायक आहे? स्प्रेड ओव्हर 37 स्क्वेअर किलोमीटर्स. कारण तेथील माती जी आहे ती 37 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे 37 चौरस किलोमीटर अशी पसरलेली आहे. ठीक आहे, त्या वाळवंटाची माती. 85% ऑफ द डेझर्ट शिफ्ट्स फ्रॉम इट्स प्लेस एव्हरी इयर. आणि ह्या वाळवंटाचं विशेष किंवा खासियत काय आहे तर ह्या वाळवंटातील 85% म्हणजे 100पैकी 85% जी माती आहे ती दरवर्षी इकडे तिकडे पसरते किंवा उडून जाते. 85% ऑफ द डेझर्ट शिफ्ट्स फ्रॉम इट्स प्लेस टू एव्हरी इयर. म्हणजे 85% हे जे आहे काय वाळवंट ते इकडे तिकडे पसरत राहते. तिसरा पॅरेग्राफ पहा. इन द वर्ल्ड्स लार्जेस्ट डेझर्ट. आता हे चीनमधील जे वाळवंट आहे ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचं वाळवंट आहे. त्याच्याविषयी पहिल्या आणि दुसऱ्या परिच्छेदात आपल्याला सांगितलेलं. आता जगातील सर्वात पहिल्या क्रमांकाचं जे वाळवंट आहे त्याविषयी तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये माहिती आहे. इन द वर्ल्ड्स लार्जेस्ट डेझर्ट oil company workers have planted trees on both sides of the 436 kilometer highway in 15 years. आता जगातील जे सर्वात मोठं वाळवंट आहे त्या वाळवंटात ज्या तेल कंपन्या आहेत, तेल कंपन्यांच्या कामगारांनी त्या वाळवंटाच्या दोन्ही बाजूंनी, पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूंनी 15 वर्षात त्यांनी 436 किलोमीटर अंतरावर झाडे लावलेली आहेत. येतं का लक्षात? जगातील जे पहिल्या क्रमांकावर जे वाळवंट आहे, चीनमधील नाही, चीनमधील वाळवंट दुसऱ्या क्रमांकाचं आहे. जगातील पहिल्या क्रमांकाचं जे वाळवंट आहे त्या वाळवंटात तेल कंपन्यांमध्ये काम करणारे जे कामगार आहेत त्यांनी त्या वाळवंटाच्या दोन्ही बाजूने झाडे लावलेली आहेत, रोपे लावलेली आहेत. हे जवळजवळ 436 किलोमीटर एवढ्या अंतरावर त्यांनी झाडे लावलेली आहेत आणि ते काम करायला त्यांना 15 वर्ष लागली. दिस हॅज लेड टू ग्रीनरी हियर. त्यामुळे ह्या वाळवंटात अशी रोपं लावल्यामुळे हिरवळ
तयार झाली आहे. द प्रोजेक्ट वॉज कमिस्ड इन 2002. आता ह्या प्रकल्पाला सुरुवात झाली 2002मध्ये. म्हणजे 2002मध्ये ही झाडं लावायला त्या कामगारांनी सुरुवात केली. 15 वर्ष त्यांनी ती झाडं लावली. म्हणजे 2017मध्ये त्यांचं काम पूर्ण झालं. द एम वॉज टू ब्रिंग ग्रीनरी. आणि त्यांचा उद्देश असा होता की त्या वाळवंटात हिरवळ निर्माण करावी. पीपल हिअर बिलीव्ह दॅट एनीवन हू गोज टू दिस डेझर्ट नेव्हर कम्स बॅक. आणि त्या वाळवंटाच्या आसपास राहणारी जी लोकं आहेत, जगातील पहिल्या क्रमांकाचं जे वाळवंट आहे त्या वाळवंटाच्या आसपास राहणारी जी लोक आहेत त्यांना असा विश्वास आहे की त्या वाळवंटात जर कोणी गेलं की तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती परत येणार नाही. इतकं ते धोकादायक वाळवंट आहे. इट हॅज बिकम अ टुरिस्ट डेस्टिनेशन ड्यू टू ट्री प्लांटेशन अलॉंग द हायवे. परंतु लोकांना भीती वाटायची की जगातील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या वाळवंटात जर कोणी गेलं तर ते परत येणार नाहीत. कदाचित त्यांचा तिथेच मृत्यू होईल. परंतु जगातील पहिल्या क्रमांकाच्या वाळवंटात तेल कंपन्याच्या कामगारांनी झाडे लावल्यामुळे 15 वर्षे त्यांनी ते कार्य केल्यामुळे तिथे आता हिरवळ निर्माण झालेली आहे. त्यामुळे तिथला धोका आता कमी झालेला आहे. आणि जे टुरिस्ट आहेत म्हणजे पर्यटक ते तिथे फिरण्यासाठी जातात आणि परत येतात. कारण आता फक्त वाळवंट राहिलेलं नाही, त्याच्या दोन्ही बाजूने झाडं लावलेली असल्यामुळे हिरवळ निर्माण झालेली आहे आणि जरा गारवा पण आलेला आहे. सावली पण तिथे झाडांमुळे असते. विद्यार्थी मित्रांनो, इथे ही पहिली न्यूज संपली. आता आपण इथे हे चित्र दिले ते पाहूया. त्याच वाळवंटाची पहा, ते चित्र आहेत त्याचा आपण अभ्यास करूया. दिस डेझर्ट इज फेमस ॲज द सी ऑफ डेथ. हे जे वाळवंट तुम्हाला दिसते हे वाळवंट मृत्यूचा समुद्र म्हणून प्रसिद्ध आहे. हे चीनमधील वाळवंट आहे जे जगात दुसऱ्या क्रमांकावर येते. ठीक आहे. नो मोर इंटरेस्टिंग फॅक्ट्स. आणि ह्याविषयी तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला अजून काही सत्य परिस्थिती तिथे ऐकायला किंवा वाचायला मिळेल. हे चीनमधील वाळवंट आहे ते जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ते आजूबाजूला तुम्हाला झाडे दिसत नाही. आता हे जगातील पहिल्या क्रमांकाचं वाळवंट आहे. इथे दोन्ही बाजूनी त्या तेल कंपन्यांच्या कामगारांनी झाडे लावलेली दिसत आहेत का तुम्हाला? ठीक आहे. आता पुढचं पान आपण पाहूया. अशी चित्र आहेत. हे पहा, हे पण एक वाळवंटाचं चित्र आहे. हां, ही पण चित्रे पहा, दिसते. इथे पहा. हिअर इज अ लिस्ट फॉर यू 5 मोस्ट पॉप्युलर टुरिस्ट अट्रॅक्शन्स इन द वर्ल्ड. इथे 5 त्यांनी टुरिस्ट अट्रॅक्शन्स दिलेले आहेत. म्हणजे पर्यटक जिथे आकर्षिले जातात, फिरायला जातात अशी 5 स्थळं दिलेली आहेत. 1, 2, हे 3 आणि ही 2, 4, 5. हे आहे ॲमेझॉन रेन फॉरेस्ट. ॲमेझॉनचं हे जंगल आहे. अ प्लेस वेअर यू वॉन्ट टू गो वन्स इन युअर लाईफ. हे जंगल इतकं छान आहे की तुमच्या आयुष्यात तुम्ही एकदा तरी तिथे भेट दिली पाहिजे. हे आहे द वर्ल्ड्स मोस्ट ॲडव्हेंचरस प्लेसेस टू व्हिजिट. जगातील खूप असे ॲडव्हेंचरस म्हणजे भीतीदायक किंवा आव्हानात्मक ठिकाणे जिथे आपण फिरायला जाऊ शकतो. इथे आपली ॲक्टिव्हिटी 34 संपत आहे. तर आपण ॲक्टिव्हिटी 35ला सुरुवात करूया. ॲक्टिव्हिटी 35साठी त्यांनी आपल्याला हे लेटर वाचायला सांगितलं. हे लेटर कोणते माहिती आहे तुम्हाला? इयत्ता 6वीच्या पुस्तकातलं आहे हे, जे आपण मागच्या वर्षी शिकलो होतो. 1.4 अ लेटर फ्रॉम हिंगोली. काही आठवते का? चित्र पाहून पहा. आठवते? तुमच्याकडे आता 6वीचं पुस्तक नसेल पण मागच्या वर्षी आपण ह्याचा अभ्यास केलेला आहे पेज नंबर 10वर. हे लेटर मी तुम्हाला आता शिकवणार नाही आहे, फक्त वाचून दाखवणार आहे. बघूया तुम्हाला काही आठवते. तुमच्याकडे पुस्तक नसल्यामुळे मी फोटो ह्याचा पाठवणार आहे. तुम्ही त्या फोटोतून ते फक्त वाचायचे. ठीक आहे. आता ऐका फक्त.
Hingoli, 9 June 2015. My dearest Sanju Mama, I have reached Hingoli. How wonderful were the days we spent at Sagroli. Unf- Unforgettable moments. This summer vacation has added so many colorful memories to my life. Sanju Mama, I really miss Sagroli. At Sagroli, I enjoyed swimming in the Manjara River, playing with Tejas and Avdut on its banks, and going on long walks through the Balghats hills, riding a buffalo on the way back home. I felt like the king of Sagroli. That lunch, wow! Amras with kurdai, papdia and kanda bhaji. Mira Mami is a great cook, a master chef. Aji's Srikhandwadi is incomparable. How I enjoyed reading the Bonds volumes of Kishore Champak and Kumar in Kaka Ajoba's library. I am looking forward to my visit to Sagroli next year. Give my regards to Aji, Ajoba, Raju Mama, Shaila Mami, Meera Mami, and love and best wishes to Tejas and Avdut. Yours lovingly, Raman. P.S. I am sending 2 postal stamps for Tejas and a matchbox cover for Avdut for their collections. हे लेटर मी मागच्या वर्षी तुम्हाला शिकवलं होतं. जे पत्र रमन लिहितोय त्याच्या संजू मामाला हिंगोलीवरून. रमन राहतो हिंगोलीला आणि सुट्टीमध्ये तो मामाच्या गावी गेला होता सागरोळीला. आणि त्या पत्रात तो मामाला सागरोळीला त्याने कशी मजा केली, तो आता सागरोळीवरून सुट्टी संपल्यामुळे हिंगोलीला परत आलेले आहेत. पण सागरोळीचे दिवस त्याला आठवत आहेत. तिकडच्या गोष्टी, तिकडचं खाद्य, वाचन, केलेली मजा सर्व त्याला आठवते. त्याचा उल्लेख तो आपल्या पत्रात करतो. हे पत्र फक्त आपल्याला वाचण्यासाठी आहे. ह्याच्यावर स्वाध्याय आहे ॲक्टिव्हिटी 35मध्ये. तो आता आपण पाहणार आहोत. ठीक आहे. हे पत्र मी फोटो पाठवते, तुम्ही ते वाचायचं. ॲक्टिव्हिटी 35मध्ये आपल्याला ह्याचा स्वाध्याय बघायचा. पहा आता ॲक्टिव्हिटी 35 दिसते तुम्हाला. क्वेश्चन 1 आहे, फाइंड अँड कॉपी द नॉन इंग्लिश वर्ड्स इन द लेटर. आत्ता जे मी लेटर वाचलं ना रमनचं, त्या पत्रामध्ये जे नॉन इंग्लिश वर्ड्स आहेत म्हणजे इंग्रजी नसलेले दुसऱ्या भाषेतले जे शब्द आहेत ते शोधा आणि लिहा असा प्रश्न आहे. आन्सरमध्ये येणार आमरस, कुरडई, पापड्या, कांदा भजी, श्रीखंड वडी, आजी, आजोबा. कारण हे सगळे मराठी शब्द आहेत. क्वेश्चन 2 आहे, मेक अ लिस्ट ऑफ युअर फेवरेट फूड ऑर डिशेस. हाऊ मेनी ऑफ द वर्ड्स आर इंग्लिश. दुसरा प्रश्न आहे की तुमचे आवडतं जे खाद्य आहे किंवा डिशेस आहे त्याची यादी करा आणि त्यातली किती नावं इंग्रजी आहेत ते पण सांगा. आन्सर, आता मी काही शब्द किंवा नावं दिलेलीत. कदाचित तुमचे आवडते पदार्थ, खाद्यपदार्थ वेगळे असू शकतात, तुम्ही तेही लिहू शकता. पुरणपोळी, इडली, पिझ्झा, बर्गर, मोदक, श्रीखंड पुरी, पुलाव आणि बिर्याणी. त्या ह्यातले इंग्रजी शब्द किती आहेत? पुरणपोळी तर मराठी आहे, इडली इंग्रजी, पिझ्झा बर्गर इंग्रजी, मोदक मराठी शब्द आहे, श्रीखंड पुरी हा पण मराठी शब्द आहे, पुलाव बिर्याणी हे इंग्रजी शब्द आहे. क्वेश्चन 3 आहे, लिस्ट द इंटरेस्टिंग थिंग्स दॅट रमन डीड ॲट सागरोळी. सागरोळीला जेव्हा रमन गेला होता त्याच्या मामाच्या गावी त्यावेळेस रमनने ज्या ज्या छान छान गोष्टी केल्या त्याची यादी करा असं सांगितलेलं आहे. आन्सर, फर्स्ट, एन्जॉयड स्विमिंग इन द रिवर मंझरा. सागरोळी गावातील मंझरा नदीत त्याने पोहण्याचा आनंद घेतला. सेकंड,
प्लेड विथ तेजस अँड अवधूत ऑन द बँक्स ऑफ मंजरा. आणि त्याची जी चुलत भावंडे आहेत किंवा मामाची मुले आहेत तेजस आणि अवधूत यांच्याबरोबर तो मंजरा नदीच्या काठावर खूप खेळला. पुढे आहे वेंट ऑन अ लॉंग वॉक्स. पहा, वेंट ऑन अ लॉंग वॉक थ्रू द बालघाट हिल्स. आणि तिथे त्या गावी ज्या टेकड्या आहेत बालघाटच्या टेकड्या, त्या टेकडीवर तो दूरवर चालत गेला त्याच्या भावंडांबरोबर, मामे भावंडांबरोबर. रोड बफेलो. परत येताना तो बैलावर बसून परत आला. रेड द बॉन्ड्स व्हॉल्युम्स ऑफ किशोर, चंपक अँड कुमार. तसेच काका आजोबांच्या लायब्ररीतून त्याने किशोर, चंपक आणि कुमारची छान छान पुस्तके वाचली. ह्या सगळ्या गोष्टी किंवा ही सर्व मजा रमणने सागरोळीला असताना केली. क्वेश्चन 4 आहे, तर ते जे लेटर आम्ही आत्ता वाचलं 6वीच्या पुस्तकातलं, त्याचप्रमाणे ते लेटर हे नाही वेगळं दिलेलं आहे. आणि त्यांनी सूचना दिली आहे की हे जे पत्र आहे ते त्यांनी अपूर्ण दिले, जे पत्र लिहून दिले पण त्यातील काही शब्द गाळले आणि ते शब्द किंवा त्या शब्दांची यादी वरती दिलेली. तुम्हाला योग्य ठिकाणी योग्य शब्द लिहून लेटर किंवा पत्र पूर्ण करायचं. ठीक आहे. पण इथे मी पत्र तुम्हाला पूर्ण करूनच दिलेले आहे, कारण बरीच मुलं अभ्यास पाठवत नाहीत. आणि असं जर तुम्हाला अभ्यास स्वतःला करायला दिला, पूर्ण करायला सांगितलं, तर जे पाठवत आहेत ते पण पाठवणार नाही. म्हणून मी लेटर पूर्ण करूनच दिलेलं आहे. क्वेश्चन 4 आहे, कंप्लीट द फॉलोइंग लेटर विथ द हेल्प ऑफ द वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट्स. खालील दिलेले शब्दांची मदत घेऊन खालील पत्र पूर्ण करा. तर आपण आधी शब्द बघूया. इन्व्हाइट, आमंत्रण देणे. बेस्ट विशेष, खूप शुभेच्छा. पार्टी, मेजवानी. गेम्स, खेळ. बर्थडे, वाढदिवस. सॉंग्स, गाणी. फ्रेंड्स, मित्र. अ लॉट ऑफ, भरपूर आणि फन, मजा. लेटर लिहिताना नेहमी आधी असा ॲड्रेस द्यायचा असतो. तो ॲड्रेस आहे राजभवन, घराचं नाव, शिवाजी रोड, रस्त्याचं नाव, धुळे. थोडक्यात ॲड्रेस दिलेला आहे. डेट आहे 10 जून 2021. मागच्या महिन्याची म्हणजे 2 महिन्यापूर्वीची तारीख आहे. आता हे लेटर मी तुम्हाला पूर्ण करून दिलेलं आहे. डिअर श्याम, पत्र कोणाला लिहिले? श्यामला, म्हणून डिअर श्याम लिहिलेलं आहे. आता मित्राला किंवा भाऊ बहिणीला आपण जे पत्र लिहितो ते इनफॉर्मल असतं, म्हणजे अनौपचारिक. त्यावेळेस आपण डिअर हा शब्द वापरू शकतो. पण जेव्हा आपण कोणाला मोठ्यांना पत्र लिहितो, आई बाबा, आजी आजोबा, काका काकी, शिक्षक, त्यावेळेस डिअर वगैरे लिहित नाहीत. तिथे रिस्पेक्टेड असं लिहितात, म्हणजे आदरणीय. आणि ते पत्र फॉर्मल असतं, म्हणजे औपचारिक. ठीक आहे. मागच्या तासाला आपण पत्रांचा अभ्यास करताना ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर आपण लेटरला सुरुवात करूया. माय बर्थडे इज ऑन नेक्स्ट मंडे. माझा वाढदिवस पुढच्या सोमवारी आहे. आय हॅव अरेंज अ पार्टी. त्यासाठी मी एक मेजवानी ठेवली आहे. आय एम गोईंग टू इन्व्हाइट ऑल अवर फ्रेंड्स. त्यासाठी मी आपल्या सर्व मित्रांना बोलवणार आहे. यू मस्ट कम. तर तू पण ये, असं श्यामला लिहिले. कोणी लिहिले ते नंतर आपल्याला कळेल. वी शॅल सिंग सॉंग्स. पार्टीमध्ये आपण गाणे गाऊया. अँड प्ले गेम्स. खेळ खेळूया. वी शॅल हॅव अ लॉट ऑफ फन. आपण खूप मजा करूया पार्टीमध्ये. ठीक आहे. वी शॅल हॅव अ लॉट ऑफ फन. कन्वे माय बेस्ट विशेस टू युअर पॅरेंट्स. तर लेटर संपलेलं आहे. शेवटी तो लिहितो की माझ्या खूप शुभेच्छा तुझ्या पालकांना दे. किंवा आपण शेवटी लिहितो ना की तुझ्या आईबाबांना नमस्कार सांग वगैरे. तुझ्या आईबाबांना नमस्कार सांग. कन्वे माय बेस्ट विशेस टू युअर पॅरेंट्स. तुझ्या आईबाबांना माझा नमस्कार सांग, त्यांना विचारले सांग. अँड अदर फॅमिली मेंबर्स. आणि घरातील इतर लोकांनाही मी विचारले सांग, कसे आहेत ते सगळे. अशी आपण घरातल्यांची पण चौकशी करतो. शेवटी पत्र लिहिणाऱ्याने लिहिले युअर लव्हिंग फ्रेंड XYZ.
पत्र कोण लिहितं त्याचं नाव लिहायची गरज नसते, त्यामुळे तिथे तुम्ही युअर लव्हिंग फ्रेंड XYZ असं लिहायचं असतं. आता ॲक्टिव्हिटी 35 आपली झाली. ॲक्टिव्हिटी 34मध्ये आपण ती न्यूज वाचली. ती न्यूज आपल्या जो जी ब्रिज कोर्स आहे, ब्रिज कोर्सच्या PDF मधली ती न्यूज आहे ॲक्टिव्हिटी 34ला. आणि त्या PDF मी प्रिंटआउट काढलेली आहे. त्याच्यातून आपण ती न्यूज वाचली ॲक्टिव्हिटी 34ची. लिहिण्याचा काही अभ्यास नाही आहे ॲक्टिव्हिटी 34मध्ये. ॲक्टिव्हिटी 35मध्ये हे लेटर आहे 6वीच्या पुस्तकात, जे मी वाचून दाखवलं. त्याच्यावर प्रश्न होते ते पण वाचून दाखवलं. आता ॲक्टिव्हिटी 36 जी आहे, त्या 36मध्ये आपल्याला ही कविता आहे, जी आपल्याला मागच्या तासाला पण होती, तेव्हा पण मी तुम्हाला वाचून दाखवलेली. आठवते का? पेज नंबर 68, 6वीचंच पुस्तक, 3.5 द डक अँड द कांगारू. पहा, द डक अँड द कांगारू ह्याच्यावर आहे ही ॲक्टिव्हिटी 36. ही कविता मी मागच्या तासाला वाचून दाखवली होती, आता वाचत नाही. आता मी फक्त ह्या कवितेचा पण फोटो पाठवते. कवितेचा आणि कवितेचे फोटो आणि लेटरचे फोटो, पत्राचे फोटो तुम्ही फक्त वाचायचे. जे मी माझ्या अक्षरात लिहिलेले फोटो पाठवते ते लिहून सुंदर अक्षरात मला पाठवून द्यायचं. ठीक आहे? म्हणजे तुम्ही परत फोटो पाठवायचे. आता ह्या कवितेवर आधारित एकच प्रश्न ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये आहे. पहा, ॲक्टिव्हिटी 36 द डक अँड द कांगारू, पेज नंबर 68, 6th स्टँडर्डचं आपल्या पेज नंबर 68वरील ती कविता आहे. क्वेश्चन एकच आहे, हाऊ मेनी ॲडवर्ब्स टुडे यू हॅव लर्न्ड, विच आर दे. त्या कवितेत तुम्ही किती ॲडवर्ब्स शिकलात, ते कोणते आहेत ते लिहा. ॲडवर्ब्स म्हणजे क्रियाविशेषणे, मागच्या तासाला तुम्हाला शिकवलेले आहे. ती ओळखायची कशी, तर त्यांना LY लागतो. आन्सर, वी हॅव लर्न द ॲडवर्ब्स ऑफ, कोणकोणती ॲडवर्ब्स आपण शिकलो, क्रियाविशेषणे शिकलो त्या कवितेत. प्रॉबब्ली, अनप्लेझंटली, कम्प्लिटली आणि नीटली. प्रॉबब्ली म्हणजे बहुधा, अनप्लेझंटली म्हणजे दुःखात, कम्प्लिटली पूर्णपणे आणि नीटली म्हणजे छानपैकी व्यवस्थितपणे. प्लेझंटली म्हणजे आनंदाने आणि अनप्लेझंटली त्याच्या विरुद्धार्थी म्हणजे दुःखात. हे सगळे ॲडवर्ब्स इथे ह्या पेजवर आहेत. त्याच्यातून मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत. ॲडवर्ब्स कसे ओळखायचे आपण, तर त्यांना LY लागलेला असतो. ते ह्या कवितेतलेच ॲडवर्ब्स मी घेतलेले. पहा, अनप्लेझंटली सापडला, प्रॉबब्ली 2 झाले, त्यानंतर बाकीचे इकडे आहेत. कम्प्लिटली हा 3rd आहे आणि नीटली हा 4th आहे. कम्प्लिटली हा 3rd, नीटली हा 4th, असे टोटल 4 ॲडवर्ब्स आपण ह्या कवितेत शिकलो. प्रॉबब्ली 1, अनप्लेझंटली 2, कम्प्लिटली 3 आणि नीटली 4. विद्यार्थी मित्रांनो, इथेच आजचा आपला तास संपत आहे. सर्वांनी व्हिडिओ शांतपणे ऐकला त्याबद्दल धन्यवाद, आभार. जो फोटो पाठवते, वाचायचा भाग वाचा, लिहायचा भाग लिहा, सुंदर अक्षराने मला परत फोटो पाठवा. जी मुलं व्हिडिओ पाहत नाही त्यांना जरा सांगा व्हिडिओ पाहायला, त्याशिवाय ती मुलं पास होणार नाहीत. धन्यवाद.